नमस्कार मैत्रिणींनो, मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आज मी मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी जे काही उपाय सांगणार आहेत ते खरं तर घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी जर तुम्ही ते उपाय केले तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. पण जर आपली मासिक पाळी 1 महिन्याला जर उशिरा येत असेल किंवा वेळेवर येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. तर आता मैत्रिणींनो, हेल्दी मासिक पाळीचा साधारण कालावधी हा 28 ते 35 दिवसांचा असतो. ही या आजकालच्या लाईफस्टाईलमुळे काय होतं, बहुतेक स्त्रियांना आणि मुलींना वेळेवर मासिक पाळीही येत नाही. तर मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत. प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायचे की आपला आहार हा योग्य असावा. त्याचबरोबर नियमित व्यायाम करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर तिसरा उपाय आहे हळद. ही उष्ण प्रकृतीची असल्यामुळे आपण काय करायचं, दुधात हळद टाकून प्यायचं, म्हणजे पाळी ही वेळेवर लवकर येण्यास मदत होते. त्याचबरोबर जिरा आणि गूळ हे दोन्हीही पाण्यात टाकून उकळून पिल्यामुळे मासिक पाळी देखील लवकर येते आणि वेळेवर येते. खरं तर खूप प्रभावी उपाय आहे, कारण हाच उपाय मी 2 महिने केला होता तर माझी मासिक पाळी अगदी वेळेवर येते. त्याचबरोबर ओवा आणि गुळाचं सेवन करणे, त्यानंतर पपई खाणे, अद्रक, जिरा आणि बडीशेप हे तिन्ही घटक असं बारीक कुटून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगली उकळी घ्यायची आहे. आणि जेव्हा ते पाणी उकळून अर्ध होईल तेव्हा गाळून ते कोमट पाणी प्यायचं आहे. या उपायामुळे सुद्धा तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. त्याचबरोबर मासिक पाळीमध्ये जास्त पोट दुखत असेल तर आपण डार्क चॉकलेट नक्की खायचं आहे, त्याने नक्कीच फरक जाणवेल. तर आजकाल हार्मोन इनबॅलन्समुळे पाळी वेळेवर येत नाही आणि त्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आपण जर रेग्युलर व्यायाम केला तर मासिक पाळीची समस्या किंवा PCOD, PCOS हे असले काही आजार आपल्याला होणार नाहीत. त्यानंतर आयोडीन व लोहयुक्त आहार घेतल्यामुळे पाळीसुद्धा वेळेवर येते. जास्त औषध गोळ्या खाऊ नयेत, त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि पाळी वेळेवर येत नाही. तर मैत्रिणींनो, हे साधे सोपे उपाय मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत. नक्कीच तुम्ही हे उपाय करून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. आणि आपला आहार हा नेहमी सकस असावा. त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे ना, तेच आपण खावं. तर फास्ट फूड अजिबात खाऊ नये. त्यामुळे काय होतं, आपल्या शरीरावर वेगवेगळाच परिणाम होतो आणि मग पाळीचे असे प्रॉब्लेम सुरू होतात. मैत्रिणींनो, ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.